आपण 204चा आकडा पाहिला होता, ज्यामध्ये 3 मेडिकल स्टुडंट्स जर ॲड केले आपण तर 204च्याही जास्त हा आकडा होता. 207 वरती आकडा जात होता. मात्र आता 240 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिलेली आहे. हा आकडा अजूनही वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते आहे, कारण फक्त 242 प्रवाशीच नाही तर रहिवासी ठिकाणी हे विमान कोसळलं होतं. कोसळतानाची दृश्य साम टीव्हीवरती आपण पाहतोय आणि त्यामुळे इतरही भाग जो आहे त्याच्यावरती याचा परिणाम झाल्याचं कळत आहे. मेडिकल स्टुडंट्सचं हॉस्टेल होतं ज्याला धडक बसली होती आणि तेव्हाची दृश्य. रनवे सध्या आपण पाहतोय, हाच तो रनवेवरून टेक ऑफ करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय. अजून एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. अहमदाबाद विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय. रनवेवरून या विमानानं कशा पद्धतीनं टेक ऑफ केलं होतं आणि टेक ऑफ केल्यानंतर पुढे गेल्यानंतर 12 सेकंदांचा शेवटचा व्हिडिओ आपण पाहतोय. खरं तर हे विमान जे आहे ते टेक ऑफ करण्यासाठी प्रयत्नात होतं. प्रयत्न केला जात होता की कशा पद्धतीनं वर जाईल, मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. दोन्ही पायलट्सनी विमान टेक ऑफ करण्याचा, आकाशात नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. अगदी काही अंतरावरती हे विमान गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते कोसळलं आहे. ज्या ठिकाणी कोसळलं ती नागरी वस्ती होती आणि तिथे कोसळताच किती मोठ्या प्रमाणात स्फोट झाला त्याची दृश्य साम टीव्हीवरती आपण पाहतोय. भयावह, धडकी भरवणारी अशी ही दृश्य आहेत, कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ या ठिकाणी दिसत आहेत. काही सेकंदांचंच हे अंतर आहे. रनवे आपण पाहतोय. आता बघा, या रनवेवरती तुम्हाला विमान दिसेल जे पुढे चाललेलं आहे, मार्गस्थ होत आहे आणि आता काही क्षणातच आपण पाहतोय की विमानाचं तोंड जे ते आकाशाकडे गेलेलं आहे. टेक ऑफच्या तयारीत ते आहे आणि अशात टेक ऑफ करत ते पुढे चाललेलं आहे. आता रनवे सोडलेला आहे या विमानानं आणि तो आकाशाकडे झेपावलेला आहे. त्याचा चेहरा जो आहे, त्याचं तोंड जे ते आकाशाकडे गेलेलं आहे, मात्र पूर्णपणे ते टेक ऑफ करूच शकलेलं नाहीये. तशाच पद्धतीनं अगदी सरळ रेषेत येत ते खाली कोसळलेलं आहे. खाली कोसळताच मोठा धडाम असा आवाज झाला. सगळ्यांना धडकी भरवणारा असा आवाज होता आणि बाहेर येऊन ज्या रहिवाशांनी पाहिलं त्यांना केवळ दिसले ते आगीचे लोळ.